नमस्कार. शंकुछेदावरचं उदाहरण बघूया. काय काय दिलंय. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या 14 cm व 6 cm आहे व उंची 6 cm आहे. तर वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ काढायचे. तर सगळ्याचे फॉर्म्युले लिहून घेऊया. त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. R1 दिले, R2 दिले, हाईट h दिलेली आहे, L दिलेली नाहीये, तेवढी फक्त आपण काढून घेऊ. आधी आपण फॉर्म्युले लिहून घेऊया की शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ, शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती असतं, तर पाय L इंटू R1 प्लस R. आता तिथे L लागणार आहे, अर्थातच L काढून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ बरोबर पाय L इंटू हे आहेच R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर एकूण पृष्ठफळ. त्याच्यानंतर घनफळ, हे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे, ते सगळे आधी लिहून घेऊया. लिहून देणार आहे 1/3 पाय R स्क्वेअर h ने, R स्क्वेअर h हा शंकूचा आहे, पाय h आणि R च्या ऐवजी काय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. तर हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. त्यापैकी सगळं h दिलाय, R1 दिलाय, R2 दिलाय, वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या म्हणजे R1 R2 दिलेल्या आहेत, हाईट उंची दिली आहे 6 cm. आता आपल्याला लंब तिरकस उंची L तेवढी काढावी लागेल, ती काढून घेऊया. आपण पहिलं आपण वक्र पृष्ठफळ काढू, पण त्या वक्र पृष्ठफळाच्या फॉर्म्युल्यामध्ये L आहे. तर L आधी आपल्याला काढावा लागेल. L म्हणजे लंब उंची. काय काय दिलंय ते आधी लिहून घेऊया. R1 इज इक्वल टू 14 cm, R2 इज इक्वल टू 6 cm, h हाईट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि L आपल्याला माहित नाही, तो आपण काढून घेऊया. त्याचा L चा फॉर्म्युला काय आहे की स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 स्क्वेअर. म्हणजे जी कुठली मोठी असेल त्याच्यातनं लहान रेडियस वजा करायची. म्हणजे किती येणार, स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर म्हणजे किती आहे 6 स्क्वेअर प्लस R1 मायनस R2, R1 आहे 14 मायनस 6 स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ 6 स्क्वेअर म्हणजे 36 प्लस हे किती आलं 8 स्क्वेअर, 14 6 गेले 8, 8 चा वर्ग 8 8 64 म्हणजे आले ते वर्गमुळात 100 L बरोबर. म्हणून L बरोबर किती मिळालं 10 सेंटीमीटर. एकक तेच राहणार आहे 10 सेंटीमीटर. L लागतं आपल्याला सगळीकडे, त्यामुळे ते आधी आपण काढून घेतले. आता त्याच्यापुढे हा L वापरून आपण वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढूया. तर शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ फॉर्म्युला परत लिहून घ्या. बरोबर पाय L इंटू R1 प्लस R2 इज इक्वल टू पाय. आता इथे त्यांनी सांगितलंय की पाय 3.142 घ्या, तर आपण तोच घ्यायचा. 14 एवढेच डिजिट दिले. पाय इज इक्वल टू 3.14. ठीक आहे. नाही सांगितलं तर शक्यतो 22/7 घ्यायचा. 3.14 इंटू L. L किती आले 10 सेंटीमीटर. 10 इंटू R1 प्लस R2 म्हणजे 14 प्लस 6 इज इक्वल टू 3.14 ला 10 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय की एक घर पुढे जातं ना. एक दशांश म्हणजे हे दशांश चिन्ह इथे त्याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर पुढे जातं, 10 ने भागल्यावर ते मागे येतं. त्यामुळे 31.4 होणार या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 14 प्लस 6 म्हणजे 20 इंटू 20. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं, मग 0 द्यायचं आणि मग काय दशांश चिन्ह असेल ते बघायचं पुढे. 2 ने गुणून घेऊया आधी. 4 दुणे 8, 2 1 2, 3 दुणे 6 वरचं 0. आता आपण दशांश चिन्ह डेसिमल पॉईंट ठरवायचा कुठे द्यायचं ते. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये डेसिमल पॉईंटच्या पुढे फक्त एकच घर आहे, त्यामुळे उजवीकडनं एक घर सोडायचं म्हणजे 428 होईल. म्हणून शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती आलं 628. आता त्याला एकक द्यायला लागेल. सगळं सेंटीमीटर मध्ये आहे,
पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळासारखं असतं, त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं किंवा चौसेमी लिहायचं, त्यामुळे चौसेमी किंवा सेमी स्क्वेअर असं अशा पद्धतीने लिहायचं. ते झालं वक्र पृष्ठफळ. आता आपण शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ बघूया. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. आता ह्या वक्र पृष्ठफळ काढून झालेले आहे, त्यामुळे हे सगळं परत कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, हे डायरेक्ट वापरता येईल. कारण वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला बघितला तर हे एकूण पृष्ठफळाच्या फॉर्म्युल्यामध्ये वक्र पृष्ठफळ आहेच, ते सगळं आहे ते आपण ऑलरेडी काढून घेतले, त्यामुळे ते वापरायचं. फक्त हे कॅल्क्युलेट करायचं आणि हे याच्यात ऍड करून ते सगळं लिहायचं. एकूण पृष्ठफळ फॉर्म्युला हा असणार आहे, काय येतो, पाय एल इंटू r1 प्लस r2 प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर. यापैकी ह्या भागाचं आपण इथे उत्तर काढलेलं आहे, तेच डायरेक्ट वापरलं तरी चालेल. इज इक्वल टू 628 प्लस पाय r1 स्क्वेअर, पाय तर 3.14 हे सांगितलंय, म्हणजे 3.14 इंटू r1 स्क्वेअर, r1 आहे 14 म्हणजे 14चा वर्ग प्लस पाय म्हणजे 3.14 इंटू r2 स्क्वेअर म्हणजे 6चा वर्ग. आता ते सगळं कॅल्क्युलेशन करून काय गुणाकार बेरीज वगैरे असेल ती करायची. म्हणजे काय आलं ते इज इक्वल टू 628 प्लस 3.14. आता आपण असं करू शकतो की 3.14 ह्या दोन टर्म मध्ये कॉमन दिसतं, तर तो थोडा बाहेर घेऊ. यामध्ये एकदाच मल्टिप्लाय करायला, इथे पण आणि इथे पण मल्टिप्लाय करण्याऐवजी एकदाच मल्टिप्लाय करू म्हणून त्याचा घेता येतो कॉमन. आतमध्ये 14चा वर्ग म्हणजे किती 196 प्लस हे 3.14 इथे कॉमन घेतलं, याच्यासाठी नाही, फक्त या दोन टर्म मधलंच कॉमन घेतलंय, म्हणजे 3.14 ने एकदाच मल्टिप्लाय केलं की काम होईल. आणि 6चा वर्ग म्हणजे 36 झालं. म्हणजे याची व्हॅल्यू काढली अशी, हे 628 प्लस 3.14 इंटू आता या दोघांची बेरीज म्हणजे 6 आणि 6 12, बारीक डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, एकच नंबर आहे. 6 आणि 6 12 2 हात चाला 1 3 1 4 9 13 चला इकडे 232. आता फक्त हा गुणाकार करूया, किती आलाय ते 232 आलाय. ह्याची ह्याला 3.14 ने मल्टिप्लाय करायचं, तर 3.14 314 घ्या 232 गुणाकार करते 2 चौक 8 2 6 3 चौक 12 2 चला 1 3 3 3 3 आणि 4 3 3 9 2 चौक 8 2 3 6 हे 8 राहिले 4 4 4 6 4 10 आणि 8 चला 1 9 1 10 आणि 2 12 2 चला 728. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल, 72848 असं आलेलं आहे. तर दशांश चिन्ह कसं द्यायचं, तर 3.14 ला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे 3.14 पॉईंटच्या पुढे किती करायचं 2 घर, त्यामुळे इकडून येताना 1 आणि 2 घरं सोडायची म्हणजे 728.48 असं ते मल्टिप्लिकेशन आलं. ते तुम्ही कच्च्या कामात कुठेतरी करून घ्या. काय काय आलं इथे इज इक्वल टू 628 प्लस हे आलं 728.48. कारण तुम्हाला कॅल्सी अलाउड नाहीये, कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही, त्यामुळे हे सगळे गुणाकार करायला लागतील. त्या दोघांची बेरीज करूया. 48 म्हणजे 0.48 8 आणि 8 16 6 झाले 2 3 5 6 आणि 7 13 म्हणजे 1356.48. हे काय होतं, शंकूचे एकूण पृष्ठफळ, त्यामुळे शेवटचं वाक्य लिहायचं. आता ह्याला एकक देऊया, ते एकक काय असणार याचं सेमी स्क्वेअर, कारण हे पृष्ठफळ आहे, चौसेमी लिहा किंवा सेमी स्क्वेअर. तर शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर 1356.48 cm स्क्वेअर असं एक शेवटचं वाक्य लिहायचं. दोन गोष्टी काढून झाल्या आपल्या. तिसरं काय आहे घनफळ, हा घनफळाचा फॉर्म्युला आहे, त्यावरून आपण घनफळासाठी इथे एच लागते, एल नाहीये. पृष्ठफळाच्या दोन्ही फॉर्म्युलांमध्ये एल आहे, कुठे एल आणि कुठे एच हे नीट लक्षात ठेवा, कारण उलट सुलट करून चालायचं नाही. इथे एच लागणार आहे. पुढचं शंकुछेदाचे घनफळ,
शंकुछेदाचे घनफळ. फॉर्म्युला लिहा. परत फॉर्म्युला पाठ करण्याची एक ट्रिक आहे. पाटीवर किंवा वहीवर एक फॉर्म्युला 10-15 वेळा लिहायचा आणि तोंडाने तो म्हणायचा लिहिताना. आपोआप पाठ होतो आणि खूप खूप वर्ष तो लक्षात पण राहील. तर 1/3 पाय h इंटू r1² प्लस r2² प्लस r1 इंटू r. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. म्हणजे झालं ते 1/3 पाय इथे 3.14 h दिले 6 इंटू ब्रॅकेटमध्ये r1 म्हणजे 14चा वर्ग प्लस 6चा वर्ग प्लस 14 गुणिले 6. तर हे सगळं आधी कॅल्क्युलेशन करायचं. ब्रॅकेट सगळा सोडवून घ्यायचा. मग ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि सगळे गुणाकार भागाकार ते करायचं. ते 3 1 3 3 2 6 हा एक भाग गेला. आणि 3.142 इंटू 2 करून ठेवू शकता किंवा नंतर ह्या आलेल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. इज इक्वल काय काय आलं 3.142 इंटू 2. समजा हा मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर किती येणार ते 4 2 8 2 1 2 आणि 3 2 6 म्हणजे 6.28 इंटू. आता हा ब्रॅकेट काय येतोय तर बघूया. 14चा वर्ग म्हणजे 196 प्लस 36 प्लस 14 प्लस 14 गुणिले 6. 14 पंचे 70 14 84 त्यामुळे 84 झालं हे. आता या सगळ्यांची बेरीज वगैरे करूया. मग 232 आलंच होतं त्याच्यात प्लस 84 त्याला 6.28 इंटू हे 232 आलं होतं प्लस एकत्र करूया. 6 आणि 6 12 आणि 4 16 16 6 झालं 8 1 9 3 12 12 आणि 9 21 1 झाला 1 हाचे 2 2 1 3 म्हणजे 316. तर 6.28 इंटू 316. आता पुन्हा हा गुणाकार करायचा आणि फायनल आन्सर लिहायचा. ह्याचा एकक. तर हा गुणाकार तुम्ही करा. आता गुणाकार कसा करायचा हे शिकवायची गरज नाही. मी कॅल्क्युलेटर वापरून इथे करू शकते. तुम्हाला अलाउड नाही कॅल्क्युलेटर वापरायला. तर मी तो नेहमीसारखा आपला पुढा घ्यायचा गुणाकार करायचा आणि फायनल हे आन्सर येते का चेक करा की 1984.48. म्हणजे हे काय झालं शंकुछेदाचे घनफळ. घनफळ आहे म्हणजेच काय लिहायला लागेल सेमी क्यूब असं लिहायला लागतं किंवा मग त्याचा एकक घन सेमी असं पण लिहू शकतात. घन सेमी किंवा सेमी क्यूब. त्यामुळे हे सगळे आपण फॉर्म्युले वापरले आणि जे विचारलं होतं ते इथे कॅल्क्युलेट केलं.